तर शिवपार्वतीचं पूजन अत्यंत महत्त्वाचं असतं. मी जेव्हा तपश्चर्या केली त्या तपश्चर्येमधून जे काही ते मागितलं गेलं आईकडे, माझ्या आईकडे जगदंबेकडे, त्याचा एक भाग आपण ह्या वर्षीपासून सुरुवात करत आहोत. म्हणजे श्री शिव सहपरिवार पूजन. श्री शिव सपरिवार पूजन म्हणजे शिवाच्या संपूर्ण परिवाराचं पूजन, शिवाचं पूजन त्याच्या संपूर्ण परिवारासह, कुटुंबासह. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की या कुटुंबामध्ये आहे कोण रे बाबा? बरोबर, तर स्वतः शिव आहेच, पार्वती अन्नपूर्णा रूपाने आहेच, कारण तिचं मूळ नाव अन्नपूर्णाचं. त्याबरोबर शिवाचे 2 पुत्र आहेत, स्कंद कार्तिकेय आणि गणपती. आणि कोण असेल? नंदी. येस, व्हेरी गुड. नंदी हा अविभाज्य घटक आहे शिवाच्या परिवाराचा. पण आणखीन कोण? शिवाला 2 कन्या आहेत, जे आतापर्यंत आपल्याला काही जण अजून भारतात माहिती आहे, त्यांची मंदिरं पण आहेत. बरोबर, शिवाला कन्याही आहेत 2, ह्याची आपल्याला माहिती नसते. बरोबर, आणि कन्येशिवाय परिवार पूर्ण होत नाही. बरोबर, ह्या 2 कन्या आहेत, त्यांची नावं काय? तर ज्येष्ठ कन्या जी आहे तिचं नाव आहे विशोक सुंदरी. काय नाव? विशोक सुंदरी. बाला विशोक सुंदरी, नुसतं नाही, बाला विशोक सुंदरी. ओके. आणि ही पार्वतीच्या उदरी जन्मली. कशी? तर जेव्हा बाला त्रिपुरा उत्पन्न झाली आई जगदंबेपासून, त्या बाला त्रिपुरेला पाहून पार्वतीच्या मनात भावना उत्पन्न झाली, हे आई माते जगदंबे, हे आई अनसूये, मला 2 पुत्र आहेत, परत वीरभद्र हा माझा मानसपुत्रही आहे, माझ्याकडे कन्या नाही. हा कन्याभाव किती सुंदर आहे. ही तिची जी भावना आहे, त्या भावनेमधून तिच्या उदरात जो गर्भ राहिला कन्येचा, ती कन्या म्हणजे बाला विशोक सुंदरी. ही शोकहरण करणारी आहे. विशोक, विगत हा शोका, ही विशोक सुंदरी आहे. अनेक जण गोंधळ घालतात की दत्त महात्म्य आणि दत्त पुराणामध्ये हुंडासूर जिला पळवून नेतो ती अशोक सुंदरी नावाची एक राजकन्या आहे. ती अशोक सुंदरी आणि विशोक सुंदरी यांच्यामध्ये कन्फ्युजन केलं जातं. ती अशोक सुंदरी मानवी स्त्री आहे. ही विशोक सुंदरी, बाला विशोक सुंदरी ही शिवाची आणि पार्वतीची कन्या. ओके. आणि बाला त्रिपुरीला पाहिल्यामुळे जो भाव उत्पन्न झाला त्याच्यातून उत्पन्न झाल्यामुळे हिचं नाव काय? बाला विशोक सुंदरी. ही ज्येष्ठ कन्या. आणि कनिष्ठ कन्या आहे, तिचं नाव आहे ज्योती किंवा ज्योतिर्मयी किंवा ज्योतिषमती. ज्योती, ज्योतिर्मयी किंवा ज्योतिषमती. ओके. ही कन्या शिवाच्या प्रभामंडळाचं जे तेज होतं, शिवाने आपले डोळे उघडले समाधीतून आणि समोर अत्यंत लावण्य खाणी अशी पार्वती उभी होती. आणि जिकडे पाहिल्याबरोबर शिवाच्या मनात जो प्रेमाचा कल्लोळ उठला आणि त्याच्याकडे पाहून, त्याचा आनंद पाहून पार्वतीचे नृत्य करू लागले. लास्य, पार्वतीच्या नृत्याला लास्य म्हणतात. आणि ते लास्य पाहून शिव अधिकाधिक आनंदित होऊ लागला. त्याच्या आनंदामुळे पार्वतीवरच्या प्रेमाच्या आनंदामुळे त्याच्या प्रभामंडलातून एक कन्या उत्पन्न झाली. ती कन्या म्हणजे ज्योती किंवा ज्योतिर्मयी किंवा ज्योतिषमती. ओके. तशा 2 कन्या आहेत. आणि आपण जे पूजन करणार आहोत शिव सपरिवार पूजन, त्याच्यामध्ये आई जगदंबा मागे असणारच आहे, परंतु परमशिव, अन्नपूर्णा पार्वती, त्यानंतर स्कंद चिन्हाच्या रूपात, गणपतीच्या मूर्तीच्या रूपात, आणि ह्या 2 कन्या कोण? बाला विशोक सुंदरी आणि ज्योती किंवा ज्योतिर्मयी किंवा ज्योतिषमती. ओके. त्यांचं पूजन नेहमी शिवाबरोबरच केलं, शिव पार्वतीबरोबरच करावं लागतं. सेपरेट पूजन त्यांचं होऊ शकत नाही. आणि या परिवाराचा हिस्सा म्हणूनच नेहमी कार्य करत आलेले आहे. आलशामध्ये. ओके. आता असा हा शिव, बरोबर, एका बाजूला अतिशय विरक्त असणारा, सदैव समाधीत असणारा, ध्यानयोग लावून बसणारा, बरोबर, निर्विकल्प समाधी असणारा, अंगावर म्हटलं तर कपडे आहेत, नाही तर दिगंबर अवस्थेत आहे किंवा व्याघ्र चर्म पांघरून आहे, एकही दागिना कधी त्याने अंगावर घातलेलं नाही. बरोबर, जडाजूड वाढलेले आहेत, दाढी मिशा वाढलेल्या आहेत, दिसायला उघड्या घाबरतात, दिसायला उघडला तर काय पण त्यालाच आपण काय म्हणतो? भोलेनाथ.
हा अतिशय भोळा आहे. आणि परमात्म्याचं हेच भोळं स्वरूप जे आहे ना ते श्रद्धावानांसाठी असतं. लक्षात ठेवा. त्याचं जे कारस्थानी रूप असतं किंवा लढवया रूप असतं ते असुरांसाठी असतं, अभक्तांसाठी असतं, श्रद्धावानांच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी असतं. लक्षात ठेवायचं. आलक्षामध्ये परमात्म्याचं शिवस्वरूप एका बाजूला अत्यंत शांत वितराग असा आहे, अत्यंत प्रेमळ कुटुंबवत्सल पिता आहे, पती आहे. दुसऱ्या बाजूला तिसऱ्या डोळा उघडून कामदेवाचंही दहन करणारा, या जगाचं दहन करणारा एवढा तेजस्वी पण आहे. आलक्षामध्ये. आणि त्याच्याबरोबर भोलेनाथ पण आहे, अत्यंत भोळा, कोणी काही मागितलं की काहीही देणारा. पण हे शिवपूजन आपण सुरू करणार आहोत संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी, मंगल होण्यासाठी, सर्व शुभ होण्यासाठी, सर्व क्लेश निवारण होण्यासाठी. कुटुंब म्हणून जे एक एकत्रितपणा आहे तो राहण्यासाठी, टिकण्यासाठी, तो प्रेम, ते आप्तता टिकण्यासाठी. ओके.